टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मनसेचा आजपासून कर्जतमध्ये 2 दिवसीय अधिवेशन। मनसेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष राहणार उपस्थित। पंढरपूरमध्ये आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा। मेळाव्याला छगन भुजबळांसह इतर नेते राहणार उपस्थित। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अटल सेतूची पाहणी। अटल सेतू हा गेम चेंजर प्रकल्प, मुख्यमंत्री शिंदेंचं विधान। त्यांनी जी काही गेल्या अनेक घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय। त्यांनी 2.5 वर्षात त्यांनी केलेली घाण आम्ही साफ करतोय। गरीब असणाऱ्यांनी सगळी कामं थांबवली। मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला। कोणीही घरी बसून आदेश देत नाही। कोविड काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी घरी बसून महाराष्ट्र वाचवला, चालवला, लुटला नाही तुमच्यासारखा। कोविड काळात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र वाचवला, तुमच्यासारखा लुटला नाही। मुख्यमंत्र्यांच्या टीकेला संजय राऊतांचा पलटवार। घटक पक्षांची नाराजी भाजपनं समजून घ्यावी। घटक पक्षांचा वापर करा आणि फेकून द्या, असं व्हायला नको। बच्चू कडू यांची घटक पक्षांच्या नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया। पिंपरीमधील नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अजित पवार आणि शरद पवार यांना निमंत्रण। उद्घाटनाला अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार का, याकडे नजरा। बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी, कारवाईत महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची माहिती। मवियाचं जागा वाटप जवळपास निश्चित, तर वंचित आघाडीसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात, राऊतांचं विधान। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला आजपासून सुरुवात। राष्ट्रवादीचे 2ही गट याचिका आणि त्यावरील उत्तराचं कागदपत्र एकमेकांना सोपवणार। मुंबईच्या गिरगावमध्ये आज आदित्य ठाकरेंची सभा। दक्षिण मुंबईतून महायुती समोर अरविंद सावंत यांचं आव्हान। ससून रुग्णालयातील मारहाणी प्रकरणी सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल। राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण। पुण्यातल्या शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये 8 आरोपी अटकेत। 3 पिस्तूल आणि 1 दुचाकी सुद्धा जप्त। टोळीतील अंतर्गत वादातून साथीदारांनी शरदला संपवल्याची प्राथमिक माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसंकल्प अभियानाला आजपासून सुरुवात। मिशन 48 करता शिंदेंनी कसली आहे कंबर। लोकसभा निवडणुकांची मार्चच्या पहिल्याच आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता। उद्यापासून निवडणूक आयोग निवडणुकीच्या पूर्वतयारीची करणार पाहणी। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। बीडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का। सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप शिंदे गटाच्या गळाला। जगतापांसह 35 सरपंच शिंदे गटात जाणार। वर्ध्यात बँक ऑफ इंडिया शाखेवर शिवसेनेचा धडक मोर्चा। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या संदर्भात शिवसेनेला बँकेला विचारलाय जाब। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई स्वच्छता मोहीम। कुलाब्यापासून ते MTHL इंटरचेंजपर्यंत स्वच्छता मोहीम। शिवडी नावाशेवा प्रकल्पाचा मुंबई, नवी मुंबई, रायगडला फायदा, तर निवडणुका नजरेसमोर ठेवून आम्ही काम करत नाही, मुख्यमंत्र्यांचं विधान। पुणे लोकसभा जिंकण्याकरता भाजप ॲक्शन मोडमध्ये। चंद्रशेखर बावनकुळे पुणे लोकसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्सशी घेणार बैठक। लंडनहून वाघनखा मुंबईत येण्यास उशीर होणार। वाघनखांना आता मे महिना उजाडण्याची शक्यता।
शिक्षक भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध 7,720 पदांकरता पवित्र पोर्टलवर जाहिरात. उद्धव ठाकरेंचा ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र, विमानतळाच्या नावं बदलण्यासंदर्भात केली आहे विचारणा. खासदार भावना गवळींचा सीए मार्फत आयकर विभागाच्या नोटीसला उत्तर. संस्थेच्या 26 कोटींच्या खर्चावर भावना गवळींचं आयकर विभागाला स्पष्टीकरण. लोकशाही मराठी वाहिनीचे संपादक कमलेश सुतार राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारानं सन्मानित. मीमांसा फाउंडेशन मीडिया पोलीस क्लबकडून सन्मान. सोमालियाच्या किनाऱ्याजवळ लायबेरियन जहाजाचं अपहरण, अपहृत जहाजावरील 21 कर्मचाऱ्यांची सुटका. महाबळेश्वर मधल्या अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाची कारवाई. 7 अनधिकृत बंगले पाडले. ठाण्यातल्या रेव पार्टी प्रकरणी आणखीन 3 अटक. दिवाळी पहाटच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.